आपण सगळ्यांनीच भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या हेडलाईन्स वाचल्या आहेत, नाही का? सगळीकडे चर्चा आहे की अर्थव्यवस्था वेगाने पुढे धावतेय. पण या आकड्यांमागे खरं चित्र काय आहे? चला, आज आपण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहूया आणि विचार करूया की भारताची अर्थव्यवस्था खरोखरच वाटते तितकी परफेक्ट आहे का? बरं, या विश्लेषणाची सुरुवात एका इंटरेस्टिंग शब्दाने करूया, गोल्डीलॉक्स इकॉनॉमी. ही कल्पना कुठून आली? तर गोल्डीलॉक्स आणि 3 अस्वले या लहान मुलांच्या गोष्टीतून. आठवतंय? जशी गोल्डीलॉक्सला एक लापशी खूप गरम, दुसरी खूप थंड आणि तिसरी अगदी बरोबर लागते, तसंच अर्थव्यवस्थेचं आहे. जेव्हा विकास खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, तेव्हा तिला गोल्डीलॉक्स म्हणतात. म्हणजे ग्रोथ एकदम स्थिर आहे आणि महागाई पूर्णपणे नियंत्रणात. आणि हे फक्त काही अर्थतज्ञ नाही म्हणत आहेत, तर खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेने, म्हणजे आपल्या देशाच्या सेंट्रल बँकेने हे अधिकृतपणे जाहीर केले. आता जेव्हा आरबीआय सारखी संस्था असं काही म्हणते, तेव्हा साहजिकच मार्केटसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा सिग्नल असतो. चला तर मग बघूया तरी कोणते आकडे आहेत जे या गोल्डीलॉक्स स्थितीला दुजोरा देत आहेत. आणि हा आहे तो हेडलाईन नंबर जो सगळीकडे गाजतोय, 8.2%. ही आहे भारताची आर्थिक वर्ष 25-26च्या दुसऱ्या तिमाहीतली जीडीपी वाढ. हा आकडाच इतका प्रभावी आहे की तो भारताला जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनवतो. जबरदस्तच नाही का? आणि गंमत म्हणजे ही वाढ फक्त एकाच सेक्टरपुरती मर्यादित नाहीये. इथे बघा, कृषी, उद्योग आणि सेवा तिन्ही क्षेत्र एकदम दमदार वाढ दाखवत आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरून कळतं की विकासाचा पाया किती मजबूत आणि चौफेर आहे. आता गोल्डीलॉक्स कथेचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग तो म्हणजे महागाई. ऑक्टोबर 2025 मध्ये महागाईचा दर होता फक्त 0.25%. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर वस्तूंच्या किमती जवळपास स्थिर होत्या. ग्राहकांसाठी हा किती मोठा दिलासा असेल, विचार करा. एवढंच नाही, अजूनही काही पॉझिटिव्ह सिग्नल्स आहेत. औद्योगिक उत्पादन 4% वाढलंय, म्हणजे फॅक्टरीजमध्ये जास्त उत्पादन होतंय. निर्यात जवळपास 5% वाढली, म्हणजे भारत जगात जास्त माल विकतोय. आणि हो, काम करणाऱ्या किंवा काम शोधणाऱ्या लोकांची संख्याही गेल्या 6 महिन्यात सगळ्यात जास्त आहे. हे सगळं मिळून एका मजबूत अर्थव्यवस्थेचं चित्र उभं राहतं. पण थांबा, हे मोठे आकर्षक आकडे सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याशी खरंच जुळतात का? आता आपण या कथेची दुसरी, जरा जास्त गुंतागुंतीची बाजू पाहणार आहोत. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे. ही अगदी योग्य अर्थव्यवस्था नक्की कोणासाठी आहे? चला, या चमकदार आकड्यांमागे काय दडलंय ते जरा खोलात जाऊन समजून घेऊया. इथे एक मोठा विरोधाभास आहे. एकीकडे एकूण महागाई एकदम कमी दिसते, पण त्याचवेळी भाजीपाला, डाळी, दूध म्हणजे रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई ती मात्र खूप जास्त आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये तर ती तब्बल 10.87% पोहोचली होती. हा फरक खूप महत्त्वाचा आहे, कारण सामान्य कुटुंबाच्या खर्चातला जवळपास अर्धा वाटा हा अन्नावरच खर्च होतो. आणि याचा थेट परिणाम होतो पगारावर. समजा पगार 9.2% वाढला, पण खाण्यापिण्याचा खर्च 10% वाढला, तर याचा अर्थ काय? खरं तर आपण गेल्या वर्षीपेक्षा कमी वस्तू विकत घेऊ शकतो. म्हणजे आपली खरेदी करण्याची ताकद, ज्याला वास्तविक वेतन म्हणतात, ती वाढण्याऐवजी कमी झालीये. अर्थशास्त्रज्ञ या परिस्थितीला के-शेप्ड रिकव्हरी असं म्हणतात. म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणजे श्रीमंत लोक आणि मोठ्या कंपन्या के अक्षराच्या वरच्या रेषेसारखे वर चालले आहेत, आणि दुसरा भाग म्हणजे सामान्य कुटुंब आणि छोटे व्यावसायिक ते खालच्या रेषेसारखे खाली जात आहेत. ही दरी वाढतच चालली आहे. ओके, तर मग ह्या आकड्यांमागे सरकारची धोरणं कोणती आहेत आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत तेही पाहूया. सरकारने अनेक मोठे बदल केले आहेत, जसं की बिझनेस सुरू करणं सोपं केलं, जीएसटी आणून एकच टॅक्स सिस्टम तयार केली आणि देशात उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू केल्या. या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, भारताला बिझनेससाठी एक सोपं आणि आकर्षक ठिकाण बनवणं. पण ही धोरणं कागदावर जरी चांगली दिसत असली तरी जमिनीवरचं वास्तव थोडं वेगळं आहे. छोट्या व्यावसायिकांना अजूनही अनेक अडचणींनाच तोंड द्यावं लागतंय. मग ते गुंतागुंतीचं जीएसटी फायलिंग असो किंवा भांडवलाची कमतरता, अनेक उद्योजकांसाठी यशाचा मार्ग अजूनही खूप खडतर आहे. तर आता आपण ह्या दोन्ही अगदी परस्पर विरोधी चित्रांना एकत्र आणून बघूया. हे बघा, ही स्लाईड या दोन्ही कथांचं सार एकाच ठिकाणी मांडते. एका बाजूला आहे ऑफिशियल स्टोरी, सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, यशस्वी सुधारणा वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक वेगळंच वास्तव,
असमान वाढ, सामान्य माणसाला त्रास देणारी महागाई आणि छोट्या व्यावसायिकांची आव्हानं. या सगळ्यातून एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहतो. एखादी अर्थव्यवस्था अगदी योग्य म्हणजे जस्ट राईट नक्की कशामुळे बनते? सरतेशेवटी भारताच्या अर्थव्यवस्थेची कहाणी ही सरळ सोपी नाही. ती खूप गुंतागुंतीची आहे. त्यात यशही आहे आणि आव्हानेही आहेत. आणि हेच आपल्याला या अंतिम प्रश्नावर आणून सोडतं की आपण यशाचं मोजमाप कसं करणार.